जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। रामानंद नगर येथे बापूवाडीच्या नागरिकांनी थाळीनाद करून शासन आणि प्रशासनाचा केला निषेध। रामानंद नगर तालुका पलूस येथील कामगार भवन जवळील बापूवाडी ही वस्ती रेल्वेच्या हद्दीत येत असल्याने रेल्वेने वेळोवेळी त्यांना नोटिसा दिल्या आणि अतिक्रमण हटवण्यास सांगितले, परंतु बापूवाडीच्या नागरिकांनी ते न हटवल्यामुळे रेल्वेने त्यांची 70 वर्षापासूनची वस्ती जमीनोद्ध्वस्त केली आहे। त्यामुळे जवळपास 50 कुटुंबीही रस्त्यावर आली, त्यांची कोणी दखल घेतली नाही, पुनर्वसनही केले नाही आणि झोपडपट्टी उद्ध्वस्त केल्याचा निषेध म्हणून त्यांनी गेली 4 ते 5 दिवसापासून शासनाचा आणि शासनाचा थाळीनाद करून निषेध व्यक्त आंदोलन सुरू केले आहे। भाजपचे अमीर पठाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत आहे। जवळपास 50 कुटुंबे रस्त्यावर येऊन बसली असून त्यांच्या मागणीकडे गांभीर्याने बघून त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी होत आहे। या मागणीकरता रामानंद नगरच्या बापूवाडीच्या रहिवाशांनी येथील भाजी मंडई येथे बेमुदत आवाज न्याय आंदोलन सुरू केले आहे। रामानंद नगरची बापूवाडी झोपडपट्टी बेकायदेशीररित्या उद्ध्वस्त केल्याबद्दल आंदोलकांच्या वतीने प्रशासनाचा थाळीनाद आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी जवळपास 100हून अधिक महिला, पुरुष आणि लहान मुलांचा या आंदोलनात सहभाग होता। आज रामानगर गावातल्या बापूवाडी झोपडपट्टी बेकायदेशीररित्या उद्ध्वस्त केल्याबद्दल रेल्वे प्रशासनाच्या विरोधात आम्ही थाळीनाद आंदोलन केलं। आज हे थाळीनाद आंदोलन करत असताना आज 40 ते 45 घरं जी बेघर झाली, ज्यांची लहान मुलं बाळ संसार रस्त्यावर आला। आज खरं तर या मायमाऊल्यांच्या डोक्यावरती छत गेलं। सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून त्यांना जेवणाची वगैरे सोय आज सलग 4था दिवस होत आहे। शासनाला आमची कळकळीची विनंती आहे की गेली 2 दिवस झाले शासकीय सुट्टी असल्यामुळं काही होऊ शकलं नाही, पण येत्या मंगळवारपासून आम्ही हे आंदोलन पुन्हा तेजीनं आणि धारदार करू व शासनाला जाग करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू। यामध्ये काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील, कारण ही गोरगरीब आज त्यांचे सर्व संसार रस्त्यावर आलेले आहेत। त्यांना राहायला कुठे छत नाही, निवारा नाही, त्यांची मुलं बाळं भांडी कुंडी सगळं सर्व या बाजार शेडमध्ये पडून आहे, अस्ताव्यस्त पडून आहे। तरी रेल्वे प्रशासनाला वेळोवेळी आम्ही सूचना देऊन सुद्धा त्यांची हद्दनिश्चिती नसताना सुद्धा, त्यांनी नोटीस दिलेली 48 तास पूर्ण झालेली नसताना सुद्धा एक ब्रिटिश जुलमी राजवटीसारखं त्यांनी आमच्या संसारावर बुलडोजर फिरवला। म्हणून त्याच्या निषेधार्थ आम्ही आज थाळीनाद आंदोलन केलेलं आहे। येत्या 2 दिवसात आम्ही पुण्याचे एकदा शासनाला जागे करण्यासाठी एक जोरदार आम्ही आंदोलन करणार आहोत। तरी आमची शासनाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर झोपडपट्टी पुनर्वसनाबद्दल निर्णय घ्यावा आणि आम्हाला न्याय द्यावा।